गोसेखुर्द प्रकल्प महाराष्ट्रातील एक महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय सिंचन योजना। पूर्व विदर्भाच्या दृष्टीने तर या प्रकल्पाचे महत्त्व खूपच मोठे आहे। 2.5 लाख हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या या महाकाय प्रकल्पातील भंडारा तालुक्यातील काही गावांना आपल्या पाण्याने सिंचित करून संजीवनी देणारी एक छोटी उपसा सिंचन योजना म्हणजे टेकेपार उपसा सिंचन योजना। 20 पाणी वापर संस्था, त्यात समाविष्ट असलेले 41 गावे व 5400 हेक्टर लागवडी योग्य क्षेत्र हा या उपसा सिंचन योजनेचा असलेला छोटासा पसारा। साधारण 15-17 वर्षांपूर्वी ही योजना प्रत्यक्षात आली, पण पाणी वापर संस्थांच्या कामाला मात्र सुरुवात साधारण 2017 मध्ये झाली। साधारण 2 वर्षांपूर्वी आम्ही पाणी वापर संस्था सक्षमीकरणासाठी या गावांमध्ये प्रवासाला सुरुवात केली। मागील काही काळात इथे उन्हाळी धान लागवडीचे उपक्रम छोट्या स्वरूपात झाले, पण ते सर्व स्वतंत्र व फार छोट्या प्रमाणावर होते। 2022-2023च्या मागील हंगामात नेरला उपसा सिंचनच्या शेतकऱ्यांच्या बरोबरीने याही उपसामधील शेतकऱ्यांनी उन्हाळी धान लागवडीचा थोडा अधिक नेटाने उपक्रम केला। आम्ही त्यात आमची ताकद लावली आणि साधारण 1800 हेक्टर क्षेत्रावर व 2000 शेतकऱ्यांनी ती बऱ्यापैकी यशस्वी केली। या यशाने पाणी वापर संस्था पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला, शेतकऱ्यांचा पदाधिकाऱ्यांवरील विश्वास वाढला। मागील वर्षभर सातत्याने मासिक बैठकांना यश मिळाले, विभागातील अधिकाऱ्यांचाही पाठिंबा मिळाला आणि त्यातून 2023-24च्या उन्हाळी हंगामात धान लागवडीचा उपक्रम टेकेपार उपसा सिंचन मध्ये यशस्वी झाला। 20 पाणी वापर संस्थांपैकी 18 पाणी वापर संस्थांनी विभागाला एकत्रित पाणी मागणी पत्र सादर केले, त्याचा पाठपुरावा केला आणि त्यामुळे पाण्याच्या एकूण 7 पाळ्यांपैकी पहिली पाळी 15 जानेवारी ते 27 जानेवारी 2024 मध्ये सुटली। शेवटची 7वी पाळी 4 मे 2024 ला सुरू झाली। टेकेपार उपसा सिंचनच्या 20 पाणी वापर संस्थांपैकी 18 संस्था, एकूण 41 गावांपैकी 31 गावे व 4500 हेक्टर सिंचित क्षेत्रापैकी 2100 हेक्टर क्षेत्रातील 2500 शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला। सर्व पाणी वापर संस्था पदाधिकाऱ्यांनी सिंचनातून समृद्धीकडे जाणारा हा उपक्रम यशस्वी व्हावा म्हणून आपापसात समन्वय ठेवला, आपापसातील समस्यांचे निराकरण केले, विभागाबरोबर उत्तम समन्वय ठेवला व या सर्व प्रयत्नातून आपल्या गावांच्या व पर्यायाने राष्ट्रीय उत्पादनात 25,35,75,000 रुपयांची भर पडली। याशिवाय 10 पाणी वापर संस्थांनी 25 लाख रुपयाची पाणीपट्टी जमा करून मार्च 2023 अखेर विभागाकडे जमा केली, तर अन्य पाणी वापर संस्था पदाधिकाऱ्यांनी 26,56,064 रुपये पाणीपट्टी जमा करण्यासाठी विभागातील कर्मचाऱ्यांना मदत केली। विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे माननीय कार्यकारी संचालक, माननीय मुख्य अभियंता, माननीय अधीक्षक अभियंता आणि टेकेपार उपसा सिंचनचे माननीय कार्यकारी अभियंता, डेप्युटी इंजिनियर, ज्युनियर इंजिनियर व अन्य सर्व सपोर्टिव्ह स्टाफमुळेच या सर्व प्रयत्नांना बळ आणि आत्मविश्वास मिळाला। ही सर्व अधिकारी मंडळी ठामपणे आमच्या मागे उभे राहिल्यामुळे आमचा आत्मविश्वास टिकून राहिला। आम्हाला विश्वास आहे की या वर्षींच्या या उपक्रम यशस्वीतेमुळे आगामी भविष्यात लागवडीचे वेगवेगळे उपक्रम, पीक पद्धती यांचा अवलंब करून पर ड्रॉप मोर क्रॉप हा मंत्र जपून या परिसराचे सिंचनातून समृद्धीकडे हे स्वप्न आम्ही प्रत्यक्षात आणू। गोंडवाना विद्यापीठ पाणी वापर संस्था सक्षमीकरणाचे सर्व कार्यकर्ते, सर्व पाणी वापर संस्था पदाधिकारी व शेतकरी यांच्या संयुक्त प्रयत्नाने व विभागाच्या सहकार्याने उत्पन्न वाढीच्या अशा अनेक उपक्रमात आम्ही अग्रेसर राहू। मी CD वंजारी, उपविभागीय अधिकारी, टेकेपार पाटबंधारे उपविभाग आंबाडी येथे कार्यरत आहे। 98च्या आधी फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारे शेतकरी आज
तिन्ही हंगाम राबवत आहेत। या योजनेचा लाभ कसा मिळेल या दृष्टीने NGO, पाणी वापर संस्थेतील काही पदाधिकारी यांना घेऊन आम्ही सिंचनाचा लाभ शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत कसा पोहोचेल याचा पूर्णपणे प्रयत्न करीत आहोत। मी संजय बागडे, कालवा निरीक्षक म्हणून या टेकेपार पाटबंधारे उपविभाग अंबाडी या ठिकाणी 12 वर्षापासून कार्यरत आहे। 1998 मध्ये टेकेपार उपसा सिंचन योजना ही कार्यान्वित झाली। त्याआधी या टेकेपार उपसा सिंचन योजनेअंतर्गतल्या 44 गावामध्ये शेतकरी हे पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहत होते आणि त्यावेळेस खूप कमी एरिया सिंचित होत होता। परंतु 1998 मध्ये जेव्हा ही लिफ्ट कार्यान्वित झाली तेव्हा लोक या उपसा सिंचन योजनेमधील जे लाभार्थी आहेत ते जास्तीत जास्त दिवसाचा धान आणि जास्तीत जास्त क्षेत्र सिंचित होऊ लागले। 2018 मध्ये पाणी वापर संस्था स्थापन झाल्या आणि या पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून सुद्धा लोकांना वेगवेगळे पिकं घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे। त्यांना फक्त धानाच्या पिकावर अवलंबून न राहता वेगवेगळे पिकं घेऊन आपलं जीवनमान कसं सुधारवता येईल याचे प्रयत्न चालू असतात।